गॅस ऑन आहे. गॅसवर एक पातेलं ठेवलेलं आहे. त्यावर 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. त्यामध्ये 1 चमच हळद, 1 चमच मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर पाणी चांगलं गरम झाल्याच्या नंतर यामध्ये मी फ्लावर टाकून घेतलेली आहे, म्हणजेच फुलगोबी. आता फुलगोबी यामध्ये टाकल्याच्या नंतर चांगलं 5 मिनिटं शिजू द्यायचं. 50% शिजून घेतलं तरी हरकत नाही. फार गडबड असेल तर तुम्ही जास्तही यामध्ये शिजून घेऊ शकता. आता त्यानंतर हे आहे ते एका कढईमध्ये मी छोट्या काढून घेतलं आणि नंतर खळखळ पाण्याने, थंड पाण्याने ते परत एकदाचं मी धुवून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे कढई ठेवली. कढईमध्ये मी 2 माप इथे आपण खाण्याचं तेलाचं जे गोड तेल असतं ते यामध्ये टाकलेलं आहे. त्यानंतर 1 चमच जिरं टाकलेलं आहे आणि एक थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे. त्यानंतर कांदा टाकलेला आहे. कांदा चांगला परतून घ्यायचा. चांगला तांबूस रंगाचा झाल्याच्या नंतर यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट यामध्ये ॲड करायची आहे. आता हेही चांगलं परतून घ्यायचं, कारण की मग जर गडबड केली मीठ मिरची टाकण्याचं तर यामध्ये जो कच्चापणा असतो तो भाजीत उतरतो. त्यामुळे हे खमंग भाजलं पाहिजे. त्यानंतर इथे 2.25 चम्मच छोटा जो चम्मच असतो ना, त्या मापानुसार मी 2.25 चमचे लाल मिरची यामध्ये ॲड केलेली आहे. ते चांगली भाजल्याच्या नंतर यामध्ये अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि एक टमाटर असते ते यामध्ये मी चिरून टाकलेलं आहे. आता टमाटर टाकल्याच्या नंतर हे चांगलं परतून घ्यायचं आणि परतून घेतल्याच्या नंतर त्यावर आपण 1 चमच मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यानंतर होते असं, ही स्टेप फॉलो केल्यानंतर होते असं, की टमाटर लवकर तेलामध्ये शिजल्या जातात, मॅश होतात आणि त्यावर एक झाकण ठेवायचं. आता एक वाफ तयार झाल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता टमाटर छान असे मॅश झालेले आहेत आणि आता हे चांगलं परतून घ्यायचं. परतून घेतल्याच्या नंतर 1 चम्मच इथं बारीक कराळूज असते ते भाजून बारीक करून मी यामध्ये टाकलेली आहे आणि हे पण चांगलं परतून घ्यायचं, तेलामध्ये भाजून घ्यायचं. हे सगळं तेलामध्ये भाजून घेतल्याच्या नंतर आता आपण जे फ्लावर घेतलं होतं धुवून ते यामध्ये ॲड करायचं आहे. आता हे सगळं चारी बाजूनं परतून घ्यायचं, जेणेकरून जे काही मीठ, मिरची आणि कराळू आपण ॲड केलेलं आहे ते सर्व या गोबीला लागलं पाहिजे. इथे मला सुकी भाजीच बनवायची होती, त्यामुळे आता मी इथे पाणी न टाकताच ही भाजी बनवणार आहे. त्यानंतर बारीक चिरलेली जी कोथिंबीर असते ती पण यामध्ये ॲड करायची. ते पण चांगलं परतून घ्यायचं आणि एक झाकण ठेवायचं आणि त्यावर अर्धा ग्लास पाणी टाकायचा. आता तुम्ही म्हणत असाल पाणी का बरं? तर ही स्टेप फॉलो करा. भाजी याने अजिबात करपत नाही. सुकी भाजी करायची असेल तर ही स्टेप फॉलो करा, की यावर ताट ठेवायचं, त्यावर अर्धा ग्लास पाणी टाकायचं, वाफ तयार होते आणि त्या वाफेनुसार भाजी चांगली शिजते. आता भाजी झाली होती. त्यानंतर चपाती पण मी करून घेतली. एका डब्यामध्ये फ्लावरची भाजी तर दुसऱ्या डब्यामध्ये मला इथे मेथी द्यायची होती. आता मेथी पण इथे तयार झाली होती. डबे तयार झालेले आहेत. टिफिन डबे नवीन आहेत आणि तुम्ही बघू शकता किती छान कलर आहे या टिफिन डब्याचा. तर हा डबा मी पिल्लूसाठी मागवलेला आहे. त्यामुळे पिल्लू नवीन डबा होता, त्यामुळे तो स्वतः आला आणि स्वतः त्याने डब्बा पॅक केला आणि शाळेत गेला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा.